एक गृहिणी होती. सकाळपासून रात्रीपर्यंत घर, मूल, नवरा, जबाबदाऱ्या सगळं ती प्रामाणिकपणे करत होती. दररोज देवासमोर दिवा लावायची. मनात एकच प्रश्न, देवा, माझं आयुष्य थोडं तरी बदल, मला पण काहीतरी करण्याची ताकद दे. ती म्हणायची, जे होईल ते देव करेल. वेळ आली की सगळं आपोआप होईल. एक दिवस अडचणी वाढल्या, घर खर्च वाढला, मनावर ताण वाढला आणि आतून आवाज येऊ लागला, मला काहीतरी करायला हवं. तेवढ्यात पहिली संधी आली. कोणीतरी तिला म्हणालं, हे बघ, तू हे करू शकतेस. ती म्हणाली, नाही, माझ्याकडून नाही होणार, देव बघेल. थोड्या दिवसांनी दुसरी संधी आली. कोणीतरी शिकवायला, साथ द्यायला तयार होतं. पण ती म्हणाली, आता नाही, नशिबात असेल तर होईल. पुन्हा तिसरी संधी आली, अगदी दारापर्यंत. पण भीती, शंका, लोकांचं बोलणं आणि ती मागेच राहिली. आणि आयुष्य तसंच चालू राहिलं. तेच प्रश्न, तेच कष्ट आणि तेच कधीतरी. एक दिवस ती देवाला म्हणाली, देवा, मी रोज तुझी पूजा केली, मग माझं आयुष्य का नाही बदललं? तेव्हा देव म्हणाला, मी तुला मदत केलीच, 3 वेळा केली, 3 संधी दिल्या, 3 वेगवेगळ्या रूपात. पण तू स्वतःवर विश्वास ठेवलाच नाहीस. खरी गोष्ट इथेच आहे मैत्रिणींनो, देव गृहिणीला कधीच दुर्लक्ष करत नाही. तो तिला संधी देतो, पण तो चमत्कार करून नाही, संधीच्या रूपात मदत करतो. एखाद्या माणसाच्या बोलण्यातून, एखाद्या पोस्ट मधून, एखाद्या ट्रेनिंग मधून आणि एखाद्या निर्णयातून. पण त्या संधीला हो म्हणायचं धाडस आपल्यालाच करावं लागतं. देव दार उघडतो, पण आत पाऊल गृहिणीलाच टाकावं लागतं. तुझ्या आयुष्यात कधी अशी संधी आली होती जी तू भीतीमुळे किंवा शंकेमुळे नाकारलीस? कमेंट मध्ये मला नक्की सांग, मी वाचतेय.